Welcome student in my lecture number 9 of integration. Subscribe my YouTube channel Pramod English for more videos. See, in today's lecture we are going to see proof of results with substitution. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनमधल्याच काही रिझल्टचे प्रूफ पाहणार आहोत की जे प्रूफ विदाऊट सबस्टिट्यूशन आहेत, म्हणजे सबस्टिट्यूशनची गरज नाही. स्टँडर्ड फॉर्म्युले आणि काही टेक्निक्स ॲप्लाय केले की त्यांचे प्रूफ लिहिता येतात. ओके, पहा, आजचे आपल्याला जे रिझल्ट पाहिजे आहेत ना, हे स्टँडर्ड रिझल्ट आहेत. राईट प्रूफ ऑफ द फॉलोइंग रिझल्ट्स. अनेकदा एक्झाममध्ये हे रिझल्ट 4 मार्कांसाठी विचारलेले आहेत. These results are asked in many times in exam for 4 marks. Integration root a square minus x square dx. Integration root a square plus x square dx. Integration root x square minus a square. सॉरी. तर तुम्ही पाहिलं ना, तर असं दिसेल इथं की बघा, तुम्ही प्रत्येक रिझल्टची LHS रूट आहे कॉमन, सगळ्यांच्यामध्ये रूट आहे. ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरच्या टर्म्स आहेत, सर्वांमध्ये आहेत. आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथं आहे, इथे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, आणि इथे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. म्हणजे प्लस मायनसच आहे आणि इंटरचेंज करून तयार केले. आता एक लक्षात घ्या, इथे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. तर आन्सर साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए मध्ये येत आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए एक रिझल्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिला होता की ज्यामध्ये हेच इंटिग्रेशन फक्त हे 1 अपॉन केलं, हेच इंटिग्रेशन तर हे 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर लिहिलं की याचा आन्सर साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए येतं. वी हॅड सीन दिस इन द प्रिवियस लेक्चर. ओके, व्हिडिओ नंबर 8मध्ये. तसं हे तुम्हाला ध्यानात ठेवता येईल. इथे बघा, प्रत्येक रिझल्टचा पहिला पार्ट कॉमन आहे, म्हणजे फॉर्म्युला रिमेंबर करण्यासाठी सुद्धा इझी आहे. काही असू द्या, पहिलं पार्ट आहे तो एक्स अपॉन 2 रूट, हे जे रूट आहे तेच रूट आहे असं येतं. मध्ये पुढं प्लस प्लस आणि ए स्क्वेअर बाय 2 सुद्धा कॉमन आहे. तीनही पार्टमध्ये बघा ए स्क्वेअर बाय 2 कॉमन आहे. चेंज कुठं झाला, तर त्यानंतरची जी टर्म आहे, म्हणजे कोणती टर्म, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ टर्म म्हटलो आपण. तर फोर्थ टर्ममध्ये कसा चेंज आहे बघा. फोर्थ टर्म इथे साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए. कसं ध्यानात ठेवणार, तर या पद्धतीने हेच इंटिग्रेशन रूट जे आहे ते 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर केलं तर याचाच फॉर्म्युला साइन इनव्हर्स एक्स अपॉन असतो. म्हणजे याच इंटिग्रेशनला 1 अपॉन केलं की फोर्थ टर्म मिळते. इथे सुद्धा पहा, सेकंड रिझल्टमध्ये 1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर जर असेल इंटिग्रेशनमध्ये, तर त्याचा आन्सर आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आपण काल अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. लॉग ऑफ एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, मध्ये साइन प्लस हे कॉमन. आणि तिसरा फॉर्म्युला बघा, इथे थोडा चेंज आहे, मायनस ए स्क्वेअर आलं म्हणून मधलं साइन सुद्धा मायनस आहे, हे लक्षात घ्या. बघा, देण्यात ठेवायला कसं देण्यात ठेवायचं, ए स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणून ए स्क्वेअरच्या अगोदरचं साइन प्लस, ए स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणून ए स्क्वेअरच्या अगोदरचं साइन प्लस, ए स्क्वेअर निगेटिव्ह म्हणून ए स्क्वेअरच्या अगोदरचं साइन निगेटिव्ह. मी तुम्हाला सांगत आहे की हे 3 फॉर्म्युले आहेत, मोठे फॉर्म्युले वाटतात पण ध्यानात ठेवायला एकदम इझी आहेत. कसे इझी आहेत पाहिलात, तर रूट इंटिग्रेशनमध्ये आहे तेच रूट इथे येत आहे, एक्स अपॉन 2 इंटू रूट. म्हणजे पहिल्या 2 टर्म तर सगळ्यांमध्ये कॉमन.
त्यानंतर तिसरी टर्म ए स्क्वेअरच्या रिलेटेड आहे. ए स्क्वेअर जर पॉझिटिव्ह तर प्लस ए स्क्वेअर बाय टू, ए स्क्वेअर पॉझिटिव्ह प्लस ए स्क्वेअर बाय टू, ए स्क्वेअर निगेटिव्ह मायनस ए स्क्वेअर बाय टू. आणि फोर्थ टर्म कशी सांगितली ध्यानात ठेवायची, वेगळं नाही, इथूनच कन्स्ट्रक्शन आहे. फोर्थ टर्म आहे हेच इंटिग्रेशन, पण इथे डायरेक्ट रूटच्या ऐवजी 1/रूट जर विचारात घेतलं तर कालच आपण लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत फॉर्म्युले. हेच जर 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आन्सर येतं साइन इनव्हर्स एक्स बाय ए. हेच जर 1/रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल आन्सर येतं लॉग ऑफ एक्स प्लस रूट. आणि हेच जर 1 असेल तर आन्सर येतं लॉग. आणि दोघांचे आन्सर्स लॉगमध्ये आहेत आणि एकाचा आन्सर साइन इनव्हर्समध्ये आहे. आता यांचे प्रूफ लिहिण्याचे टेक्निक काय आहेत? व्हॉट आर द मेन स्टेप्स टू राईट प्रूफ ऑफ दीज रिझल्ट्स? सी हिअर. सी, इथे मी तुम्हाला ह्या 5 स्टेप आहेत ह्या एक्सप्लेन करून देतो. हे जे टेक्निक आहे ना, बायपार्ट रूल अँड I+I 2I टेक्निक, आपण याला असं नाव देऊ आपल्या सोयीसाठी. हे काय बुकमध्ये अशी नावं नसतात, आपण आपल्याला टेक्निकली ध्यानात ठेवण्यासाठी हे नाव दिलेलं आहे. काय? बायपार्ट रूल अँड I+I 2I टेक्निक. आपल्याला आत्ता जे आपण हे 3 रिझल्ट डिस्कस केले, हे जे 3 रिझल्ट डिस्कस केले यांचं जर प्रूफ लिहायचं असेल, प्रूफ लिहिण्यासाठी एक्झाममध्ये 4 मार्कला येतं, मी आत्ताच सांगितलं. मग नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या तीनही रिझल्टचं प्रूफ लिहिण्याची मेथड एकच आहे, एकसारखीच आहे. आणि ती मेथड कोणती आहे तर ती मेथड कोणती आहे तर ती मेथड आहे बायपार्ट रूल अँड I+I 2I टेक्निक. काय सांगितलं? बायपार्ट रूल अँड I+I 2I टेक्निक. मग पाहू आपण आता बायपार्ट रूल आणि 2I टेक्निक काय आहे ते. बायपार्ट रूल तुम्हाला माहिती आहे, आपण अगोदरच डिस्कस केलेला आहे बायपार्ट रूल. ओके, आपण त्याचे प्रूफसुद्धा पहिल्याच 1-2 व्हिडिओमध्ये आपण बायपार्ट रूलवरती चर्चा केलेली आहे. इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी यू बाय डी एक्स इंटिग्रेशन व्ही डी एक्स टोटल इंटिग्रेशन कंप्लीट डी एक्स. मोठा रूल आहे तो. तर त्याच रूलची मदत घ्यायची आहे. मग इथं आता त्या रूलची मदत कशी घ्यायची आहे तर इथं बघा पहिली स्टेप सांगितली आहे, कन्सिडर 1 ॲज मल्टिपल ऑफ डी एक्स. म्हणजे पहिली स्टेप फार महत्त्वाची. इंटिग्रेशनच्या आतमध्ये डी एक्सचा मल्टिपल 1 कन्सिडर करा. जे काही तुम्ही इंटिग्रेशन I सपोज करताल त्याला डी एक्स जो आहे त्याचा मल्टिपल 1 कन्सिडर करायचा आहे. म्हणजे पहिली स्टेप डी एक्स मल्टिपल इज 1 टू कन्सिडर. दुसरी स्टेप यूज बायपार्ट रूल. यू व्ही मधला जो इंटिग्रेशनचा रूल आहे ना तो यूज करायचा आहे. पण कसा? अँड सिम्प्लिफाय डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. त्याच्यामध्ये यूचं डेरिव्हेटिव्ह येतं हे तुम्हाला माहिती आहे, कारण इंटिग्रेशन बायपार्ट रूल आत्ता सांगितलं तुम्हाला. काय सांगितला? बायपार्ट रूल सांगतो यू इंटिग्रेशन व्ही मायनस इनसाइड इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटिग्रेशन व्ही. मग याच्यात सिम्प्लिफाय करायचं डेरिव्हेटिव्ह यूचं आणि इंटिग्रेशन व्ही इक्वल टू 1. तो जो आत्ता घेतला ना 1 त्याला इंटिग्रेशनमध्ये व्ही इक्वल टू 1 कन्सिडर करायचं, 1चं इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे इथे पहा सेकंड स्टेपमध्ये पर्टिक्युलरली बायपार्ट रूलशी रिलेटेड आहे. यू व्ही रूल यूज करायचा आहे इंटिग्रेशनमधला आणि त्यावेळेस यू हा ज्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे तो असेल आणि व्ही हा 1 घ्यायचा आहे की जो आपण डी एक्सच्या मल्टिपलला 1 कन्सिडर पहिल्या स्टेपमध्ये केला. म्हणजे ह्या पहिल्या 2 स्टेप क्लिअर झाल्या. पहिल्या दोन स्टेप पहिल्या स्टेपमध्ये सांगितलं 1च्या रिलेटेड आणि दुसऱ्या स्टेपमध्ये सांगितलं यू व्हीच्या रिलेटेड. तिसरी स्टेप ॲडजस्टमेंट ऑफ स्क्वेअर ऑफ कॉन्स्टंट. जो कॉन्स्टंट ए आहे ना आपल्या याच्यामध्ये फॉर्म्युलांमध्ये पहा ए स्क्वेअर इथे जो ए स्क्वेअर दिसतोय ना याच्या रिलेटेड आहे. बघा किती नंबरची स्टेप सांगितली? तिसरी. ते सिम्प्लिफिकेशनमध्येच येतं. हे काय पाठ करायच्या नाहीत तुम्ही स्टेप, हे रिमाइंड करायचे असतात. ह्या स्टेप कोणीही पाठ करू नका, फक्त मी हे बाजूला घेऊन तुम्हाला एक्सप्लेन व्हावं म्हणून सांगतोय.
तर तिसरी किंवा रिकॉल झाल्या पाहिजे तुम्हाला ह्या स्टेप, कारण ह्या स्टेप रिकॉल झाल्या तरच प्रूफ लिहिता येणार आहे. मग ॲडजस्टमेंट ऑफ ए स्क्वेअर, ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा आणि ॲडजस्ट करा, म्हणजे त्याचा इफेक्ट पण इंटिग्रेशन होती झालं नाही पाहिजे, आणि ॲडजस्ट करा. आणि मग नंतर I+I2I टेक्निक अप्लाय करा, आणि नंतर ना 5वी स्टेप स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा इंटिग्रेशनचा. मी आता सांगितलं ना, ते स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा. स्टँडर्ड फॉर्म्युले कोणते? इंटिग्रेशन 1/रूटच्या रिलेटेड जे काही फॉर्म्युले आहेत ना, ते फॉर्म्युले इथे यूज होतात. So remember, these are the important steps. First step, multiple of dx is to consider 1. Second step, use UV rule and take phi equal to 1. Third step, adjust square of constant, that is adjust a square. Fourth step, obtain I plus I by simplification and 2I technique means. And last step, use standard formula 1/root integration inside. ओके, तर ह्या 5 स्टेप जर तुम्ही अप्लाय केल्या तर तुम्हाला इंटिग्रेशनचा आन्सर लिहिता येणार आहे. ॲक्च्युअल आता काय आपण बोललो, पण हे कसं करायचं हे आपण प्रत्यक्ष पाहू. आपण इथे पहा, आता आपल्यासमोर पहा, आपल्यासमोर इथे तुम्हाला आता हे इंटिग्रेशन दिसत आहे. तोच त्यातलाच फॉर्म्युला पहिला बघा घेतला आहे. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन, सॉरी बरं का, इथं 1/, नाही आहे, इथं 1/, नाही आहे, ही लक्षात ठेवा. इथं रूट आहे डायरेक्ट. इथे चुकीचं झालेलं आहे, प्रिंटिंग क्लिअर करू आपण नंतर. सो रिमेंबर हिअर दिस फॉर्म्युला इज प्रूव्ह दॅट. इथे ते बाय मिस्टेक झालेलं आहे, बट ॲक्च्युअल दिस फॉर्म्युला इज दिस. आपण करेक्ट करू ते. इंटिग्रेशन √a² - dxचा आन्सर हे आणून दाखवायचं आहे. ओके, सो कन्सिडर दॅट. आणि मी ते कन्सिडर इथे केलेलं पण आहे, पण बाय मिस्टेक ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं राहिलं. ओके, तर पहिली स्टेप LHS कन्सिडर करा. लेट I इक्वल टू, पहा पहिली स्टेप काय केली, I इक्वल टू कन्सिडर केलं आहे. I इक्वल टू कन्सिडर केल्यानंतरनं काय केलं बघा, इथे मी सांगितलेलंच आहे. कन्सिडर मल्टिपल ऑफ dx ॲज 1, ही पहिली स्टेप होती ना आपली, पहिली स्टेप होती ना. कन्सिडर बा इथं लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये, कन्सिडर दिसतंय का? हां बघा, कन्सिडर मल्टिपल ऑफ dx ॲज 1, बघा तो कन्सिडर इथे केलेला आहे. कन्सिडर इथे हा जो 1, म्हणजे जे इंटिग्रेशन आहे LHSमधलं ते इंटिग्रेशन आपण I इक्वल टू सपोज केलं, आणि त्यानंतरनं आपली पहिली स्टेप अप्लाय केली. पहिली स्टेप काय सांगते, मल्टिपल ऑफ dx 1 घ्या, तर इथे dxला मल्टिपल नव्हता, आपल्याला UV रूल यूज करायचा आहे. हे का करायचं, 1 तरी का घ्यायचा, तर UV रूल यूज करायचा आहे, बायपार्ट रूल यूज करायचा आहे. म्हणून इथे ते 2 टर्म असतील तरच UV रूल यूज करता येतो. म्हणून रूटच्या मल्टिपलला dx आहे, पण dxच्या मल्टिपलला 1 घेतला आपण. UV रूल म्हणजे काय, तर पहा इथे तुम्हाला दिसतोय हा यूज. इंटिग्रेशन u v dx इज इक्वल टू u इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ du बाय dx v dx dx. हीच पहिली टर्म इकडे असते, फक्त त्याचं डेरिव्हेटिव्ह यूजचं घेतलेलं असतं. तर हे आपण बायपार्ट रूल म्हणतो, याला आपण पाहिलेलं आहे. आता या बायपार्ट रूलमध्ये पण काय करायचं आहे, बायपार्ट रूल यूज करा म्हटलं आहे, पण u म्हणजे काय घ्यायचं आहे, √a² - x², आणि v म्हणजे काय घ्यायचं आहे, phi इक्वल टू 1. रिमेंबर, phi इक्वल टू 1. सो दिस इज द यूज बायपार्ट रूल. ही आपली महत्त्वाची स्टेप आहे सेकंड. मग बायपार्ट रूल अप्लाय केला अकॉर्डिंग टू दिस u इंटिग्रेशन, u बाजूला घेतले, हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करतो ना. मग आता पहा, इंटिग्रेशनमध्ये √a² - x² आहे असे बाहेर आले इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशन 1 dx म्हणजे u इंटिग्रेशन v dx टेक्निक, मायनस साईन बायपार्ट रूलमधलं. इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u, पण u आहे आपला रूट, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ √a² - x², आणि यानंतरनं इंटिग्रेशन 1 dx असं आलेलं आहे.
आता यानंतर आपण कालपर्यंत पण पाहिलं, अनेकदा पाहिलेलं आहे, 1dx असेल तर आन्सर एक्स येतं. केलं यूज इथे इंटिग्रेशन हे सॉल्व. 1dx असेल तर आन्सर एक्स येतं. यु नो 1d थिटा होतं, आन्सर थिटा आलं होतं. 1dt असेल आन्सर टी येतं. त्या रूलनुसार 1dx आन्सर इंटिग्रेशनचं एक्स आलं. ओके. सिमिलरली नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट आपण 11वीमध्ये फॉर्म्युले पाहिलेले तर रूट असेल, रूट यू असेल तर 1/2 रूट यू डॅश येतं. सो 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट काय असतं, 1/√2 रूट असतं. आणि रूटच्या आतमध्ये जे असतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. हे टेक्निक आहे डेरिव्हेटिव्हमधलं, पाहिलेलं आहे आपण 11वीमध्ये असताना. सो रूट आहे तर मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/2 रूट. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1/2 रूट. पण रूटच्या आतमध्ये जे आहे ते काय आहे तर a² - x² आहे. मग याच्या डेरिव्हेटिव्हने त्याला परत मल्टिप्लाय करायचं असतं. a² इज कॉन्स्टंट. a² काय आहे, कॉन्स्टंट, आणि तोही सेपरेट आहे. कोणीही व्हेरिएबल त्याला मल्टिपलला नाही आहे या a²ला, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. मायनस x²चं डेरिव्हेटिव्ह 2x येतं. फॉर्म्युला माहिती आहे, n × x⁻n−1 11वीमध्ये घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना x⁻n असेल तर n × x⁻n−1, म्हणून x²चं डेरिव्हेटिव्ह येणार 2 × x⁻2−1 म्हणजेच 2x. पण इथं मायनस आहे म्हणून -2x इथे मल्टिपलला आले पहा. x⁵ असेल तर 5 × x⁴, x⁶ असेल तर 6 × x⁵. म्हणजे जी पॉवर आहे ते एक्सच्या मल्टिपलला येते आणि वरती एकने कमी होते, असा त्याचा रूल आहे. म्हणून तर इथं x² डेरिव्हेटिव्ह येतं 2 × x⁻2−1 म्हणजे 2x. पण इथे मायनस साईन का आलं तर हे -x² आहे, म्हणून -x²चं डेरिव्हेटिव्ह -2x. म्हणजे आता तुम्हाला इथं समजलं का, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट काय फाइंड आउट झालं, 1/2 रूट. पण इथे रूटमध्ये a² - x² म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं जातं, म्हणून -2x. झालं क्लिअर? ठीक आहे. आता त्याच्यानंतरनं जो इथे तुम्हाला x दिसतोय तो x कुठून आला पहा. इथे इंटिग्रेशन 1dx आहे. मग इंटिग्रेशन 1dx आहे म्हणून इथे 1चं इंटिग्रेशन x, 1dx असेल तर x येतं. ठीक आहे. इथे सुद्धा 1dx आलं म्हणून x आलं, म्हणून हे एक्सांचं पुट केलं. आता यानंतरनं पुढे आपण पुढच्या स्टेपमध्ये काय केलं पहा. पुढची स्टेप काय सांगते, बायपार्ट रूल ॲप्लाय केला. इथं बघा, ॲडजस्टमेंट ऑफ स्क्वेअर मी सांगितलं ना, तिसरी स्टेप. ठीक आहे, करू आपण ॲडजस्टमेंट ती. पण अगोदर इथं सिम्प्लिफिकेशन पहा झालं. इथं हा एक्स होता तो पुढे घेतला आपल्या सोयीसाठी. रूट आहे तसे x × रूट झालं, मायनस साईन आहे तसं, इंटिग्रेशन आहे तसं. आता हे -2 आणि हे 2 कॅन्सल झाले, 2ला 2 कॅन्सल झाले, मायनस साईन आहे असं राहिलं. x × x म्हणजे x² झाले, x × x म्हणजे x² झाले. समजलं? मग आता x² झाले, dx आले इथं. आता ह्या -x² जोडीला हे -x² कसे आले ते समजलं ना. हा x आणि इथे x × x² आणि हे मायनस साईन मिळून झाले ते -x². हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, डिवाइड झाले. झालं क्लिअर? आता या -x² टर्म नंतर आपल्याला ॲडजस्टमेंट ऑफ कॉन्स्टंट करायचं आहे. मग ॲडजस्ट केलेत बघा, इथं +a² आणि -a². असंच का, म्हणजे +a² -a² ॲडजस्ट केल्याने टोटल इंटिग्रेशनमध्ये काहीच बदल होत नाही. पण असंच का ॲडजस्ट करायचं तर टेक्निक एकच लक्षात ठेवा. रूटच्या आतमध्ये जे नेचर दिसते ना कॉन्स्टंटचं, इथं कसं दिसतं a² - x². मग असंच नेचर आपल्याला इथं न्युमिनेटरमध्ये मिळवायचं होतं, म्हणून कॉन्स्टंटची ॲडजस्टमेंट करायची. उगाच करायची असं नाही आहे. a² - x² रूटच्या आतमध्ये जे नेचर आहे तेच आपल्याला न्युमिनेटरला मिळवायचं आहे. म्हणून इथं बघा, x²च्या -x²च्या अगोदर a² हवे होते, म्हणून मी इथं अगोदर a² लिहिले. पण हे इथं नव्हते ना, मग इथं मायनस केले, म्हणून a² - x².
मायनस ए स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर कॉन्स्टंटची ॲडजस्टमेंट इथं केलेली आहे. ही आपली तिसरी स्टेप होती. त्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये काय केलं पहा आपण. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केलं पहा. त्याच्यानंतरची जी स्टेप होती ती इंटिग्रेशन. हे पहिली टर्म आहे तसे राहिली, मायनस सगळं आहे तसंच राहिलं. फक्त आता काय केलं, हे डिनॉमिनेटर जो आहे ना रूट, या दोन टर्मचा हा ब्रॅकेट आणि मायनस ए स्क्वेअर त्यांना सेपरेट केला. आता डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे पहा, ही पहिली बदल इथंच फक्त झाला. इथंच रूट आलं. इथं होतं काय बघा तुम्ही, इथे जर बघितलं तर हा रेशो होता, हा ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस, म्हणजे हे कसं झालं माहिती का, समजा इथं टी अपॉन रूट टी झाले, किंवा एक्स अपॉन रूट एक्स झाले, किंवा फी अपॉन रूट फी झाले. मग वरती जी टर्म त्यालाच रूटने डिव्हाइड केलं. पण ज्या वेळेस असं होतं ना, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे त्याचा आन्सर हे ज्याला रूट नाही ते येतं. लक्षात ठेवा. म्हणजे ते कॅन्सल होतं, तुम्हाला माहिती आहे ते. जर समजा व्ही अपॉन रूट फी असेल तर त्याचा आन्सर रूट फी येणार आहे. एच अपॉन रूट एक्स असेल तर त्याचा आन्सर रूट एच येणार आहे. पी अपॉन रूट पी असेल तर त्याचा आन्सर रूट पी येणार आहे. आणि ते इंडायसेस रूलनुसार तुम्ही डिवाईड वगैरे केलं तर, कारण अगदी साधं सांगतो, पी असेल तर रूट पी इंटू रूट पी होतं, कारण रूट पीचा स्क्वेअर पी येतो. मग रूट पी इंटू पी अपॉन रूट पी असेल तर एक रूट कॅन्सल होणार ना त्या रूलनुसार. म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतो, पी अपॉन रूट पी असेल तर रूट पी, एच अपॉन रूट एच असेल तर रूट एच, टी अपॉन रूट टी असेल तर रूट टी. म्हणून त्यानुसार दिस ब्रॅकेट अपॉन रूट ब्रॅकेट आहे, म्हणून रूट ऑफ ब्रॅकेट हे आन्सर येणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला हे आन्सर दिसतं. इथं हा चेंज दिसतो, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन रूट. म्हणजे जे बाकीच्या टर्म जशाच्या तशाच आहेत. बाकी ती जी तिथं जी हो का इथं जी टर्म होती ती जशीच्या तशीच आहे, फक्त तो रूटचा फक्त चेंज झाला. मग तेच ते पण चेंज म्हणजे काय, तर सिम्प्लिफिकेशन आहे, ते मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन आहे. झालं, मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन झालं. आता यानंतरनं या दोघांसाठी इंटिग्रेशन सेपरेट केलं. रूटच्या इंटिग्रेशनच्या आतमध्ये फर्स्ट मायनस सेकंड अशा दोन टर्म दिसतात ना, मग दोघांसाठी इंटिग्रेशन सेपरेट केलं. मग मायनस डी एक्स येणार, तर हे मायनस इंटिग्रेशन हे पहिलं तयार झालं, मायनस मायनस प्लस झालं, आणि इंटिग्रेशन ए स्क्वेअर अपॉन रूट डी एक्स आलं. पण आता यामध्ये तुमच्या ध्यानात आलं असेल की हा कॉन्स्टंट आहे, ए स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे. मग हा ए स्क्वेअर कॉन्स्टंट बाजूला आला. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. आपल्याला कालपर्यंत आपण अनेकदा पाहिलेलं आहे की कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या आतमध्ये मल्टिपल असेल तर तो बाहेर घेता येतो. मग त्या टेक्निकने वी हॅड टेकन कॉन्स्टंट आउटसाईड द इंटिग्रेशन. आणि त्याच्यानंतरनं राहिलेलं इंटिग्रेशन आहे तसंच लिहिले. आणि इथे मात्र पहा, इथे रूट ऑफ मायनस आय रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स आहे. पण प्रत्यक्षात तुम्ही जर बघितलं ना तर हेच इंटिग्रेशन आपण सॉल्व करतो आहे. आपल्याला जे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे तेच आहे तिथं सिम्प्लिफिकेशनमध्ये आलेलं. यालाच आपण लेट आय इक्वल टू म्हटलं ना. आय इक्वल टू जे इंटिग्रेशन सपोज केलं होतं ते इंटिग्रेशन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स होतं. म्हणजे याच इंटिग्रेशनला आय हा सिम्बॉल दिलेला आहे. आणि तेच इंटिग्रेशन आपलं इथे सिम्प्लिफिकेशनमध्ये आलं, मायनस रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. म्हणून या इंटिग्रेशनच्याबद्दल पुढच्या स्टेपमध्ये आपण जो सिम्बॉल घेतला आहे तो आय पुटअप केला. लक्षात घ्या, ते 2i टेक्निक अप्लाय करायचं आहे ना मला, मग हे बरोबर येतंच प्रत्येक. मग इथं मायनस आय आले आणि इथे कॉन्स्टंट बाजूला काढला. आता मला हे टेक्निक आय प्लस आय 2i वापरायचं आहे, म्हणून इथे जे मायनस आय दिसतात ना आर एच एसमध्ये ते तिकडे ट्रान्सफर करणार, म्हणजे ते प्लस आय झाले. बघा, हे अगोदरचे आय आणि हा मायनस आय इकडे ट्रान्सफर केला, प्लस आय झाले, म्हणून आय प्लस आय इथं आलं आहे. बाकी टर्म जसेच्या तशी, मधलं प्लस साईन जसं तसं ए स्क्वेअर इंटिग्रेशन इथं आलं आपण. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर हे जवळजवळ आपण प्रूफच्या जवळ चाललेलो आहोत. हा जो पार्ट दिसत आहे तुम्हाला इंटिग्रेशन 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, तर हा पार्ट जो आहे हा पार्ट म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आपण काल लेक्चर नंबर 8मध्ये पाहिलेलं, व्हिडिओ नंबर 8मध्ये. याचा आन्सर साइन इनवर्स एक्स अपॉन ए C1 येतं असं समजा. मग हे झालं 2i. आणि मग पुढे तुम्ही जर पाहिलं तर पहा, हे आय प्लस आयचं झालं 2i
पहिली टर्म जशीच्या तशी प्लस साईन जसं तसं ए स्क्वेअर जसेच्या तसे या इंटिग्रेशनचा आन्सर साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए सी टू लिहिलं. कारण कॉन्स्टंटमध्ये या ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर सी वनला ए स्क्वेअर सी वन होईल, मी त्याला डायरेक्ट सी टू म्हणतो. ठीक आहे, चालतं आहे. आता यानंतरनं पुढे म्हणजे बघा इथं ही स्टेप अप्लाय केली. आता यानंतर पुढे फक्त काय राहिलं, ह्या 2ने डिवाईड करायचं आहे. झालं ना, आता आन्सरच्या जवळ आपण आलो. 2ने डिवाईड करा म्हणजे इथं एक्स बाय 2, इथं ए स्क्वेअर बाय 2 आणि सी 2 अपॉन 2 म्हणजे सी. झालं. आणि हेच तर आपल्याला आन्सर हवं होतं. हेन्स प्रूफ इज कम्प्लिटेड. हा पार्ट आपला LHS हा पार्ट आहे, हे इंटिग्रेशन नाही, हे 1 अपॉन रॉंग आहे. इथे फक्त हे रूट पाहिजे होतं, चुकून हे मिस्टेकने झालेलं आहे. ओके, हेन्स प्रूफ इज कम्प्लिटेड. पण मिडल पार्ट ओके, टोटल पार्ट इज कम्प्लिटेड. तर लक्षात घ्या तुम्ही, इथे मी दाखवलेलं आहे तुम्हाला की हा पहिला पार्ट काय DXचं मल्टिपल 1 घेणे, हा दुसरा पार्ट काय इंटिग्रेशन बाय पार्ट रूल यूज करणे, हा तिसरा पार्ट रूटचं डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय करणे. रूटचं डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय करायचं आहे. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट येतं, रूटच्या आतमध्ये असतं, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय, हे सांगितलं. त्याच्यानंतरनं इथे ॲडजस्टमेंट ऑफ कॉन्स्टंट केलेली आहे बघा. आणि कॉन्स्टंटची का ॲडजस्टमेंट करायची, तर रूटच्या आतमध्ये A² - X² आहे ना, तसंच नेचर मिळवण्यासाठी. आणि मग पुढे तुम्ही सेपरेशन केल्यानंतर इथलं एक टेक्निक ध्यानात ठेवा, P/√P असेल तर रूट P आन्सर येतं. तसं ब्रॅकेट अपॉन रूट ऑफ ब्रॅकेट आहे म्हणून इथं रूट आन्सर आलं. त्याच्यानंतर सेपरेशन केलं, हे जे सेपरेशन इंटिग्रेशनचं केल्यानंतर इथं जे इंटिग्रेशन दिसतं ते आयचं आहे म्हणून -I सिम्बॉल यूज केला आणि 2I टेक्निकमध्ये कन्व्हर्ट केलं आणि नंतर स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला. सो 2I टेक्निक, स्टँडर्ड फॉर्म्युला, यू विल गेट आन्सर. म्हणजे पहिली स्टेप ॲडजस्ट मल्टिपल ऑफ 1 DX, त्याच्यानंतरनं बाय पार्ट रूल, त्याच्यानंतरनं कॉन्स्टंट स्क्वेअर कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट, A² ॲडजस्टमेंट, त्यानंतर 2I आणि त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युला. म्हणजे 1 2 3 4 5 स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर मिळतं ह्याचं. ठीक आहे, तर आपण पाहिलं हे आन्सर. आता त्यानंतरनं पहा बघा, म्हणजे आपण आत्ता हा जो पहिला रिझल्ट होता त्याचं प्रूफ लिहिलं. त्याची LHS लक्षात ठेवा अशी आहे. आपल्या तिथं लिहिताना चुकीची आहे, 1/, झाले ते रॉंग आहे, हे करेक्ट करून देण्यात ठेवा. LHS इज रूट A² - X² DX. यालाच आपण आय सपोज केलं आणि याच्याच 5 स्टेप, याच्यासाठीच 5 टेस्ट अप्लाय करून आन्सर मिळवलं आहे. हे आन्सर आपलं आलेलं आहे. आता ठीक आहे, याच्यातला दुसरा रिझल्ट, आता इतका डिटेल पाहण्याची गरज नाही, पण आणखीन एक रिझल्ट आपण पाहू शकतो. इथं पण तसंच झालं आहे, हे बाय मिस्टेक, हे लक्षात ठेवा. हे नाही आहे, ते इथलं 1/, काढून टाका, फक्त रूट कन्सिडर करा. इंटिग्रेशन रूट X² - A². ओके, सो रिमेंबर ह्याचा आन्सर आता हे असं येतं. पहिला पार्ट X/2 आणि रूट -A²/2 log X + A. तर हे कसं येतं ते पाहू. हे बघा, पहिली स्टेप लेट I = पहा. आता एक स्टेप मी थोडक्यात एक्सप्लेन करतो फक्त. आता काय तुम्हाला पहिल्या 5 स्टेप समजल्यात. 1 कन्सिडर करायचं, मल्टिपलला 1 कन्सिडर केले, UV रूल यूज करायचा, U = रूट कन्सिडर केलं, V = 1 कन्सिडर केलं. त्याच्यानंतरनं मग इथे U इंटिग्रेशन फी म्हणून हे U म्हणजे रूट बाहेर घेतले, इंटिग्रेशन फी 1 DX झाले, मायनस इंटिग्रेशनच्या DU/DX, त्यानुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 DX इंटू DX. ठीक आहे, म्हणजे हे बाय पार्ट रूल अप्लाय केला. त्याच्यानंतर 1चं इंटिग्रेशन X आलं, 1चं इंटिग्रेशन X आलं. रूटचं डेरिव्हेटिव्ह इथे पाहता 1/2 रूट, पण रूटच्या आतमध्ये आता X² - A², -A² 0 होणार आणि X² डेरिव्हेटिव्ह 2X आहे म्हणून 2Xने मल्टिप्लाय केलं म्हणून इथं 2X आलं. 2ला 2 कॅन्सल झाले, X × X म्हणून इथे X² आले. पहा, आता X² आल्यानंतरनं इथे तुमची स्टेप आहे बघा, इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट ऑफ कॉन्स्टंट, मग इथे X² - A² होते रूटच्या आतमध्ये म्हणून मी आता X² - A² लिहिले. मग मला इथं +A² लिहावं लागेल. अशा पद्धतीने -A² + A² ॲडजस्ट केले म्हणजे रूटच्या आतमधली टर्म X² मदतीने कॉन्स्टंट ऑफ ॲडजस्टमेंटच्या मदतीने मिळवली वरती. X² - A² + A², रूट सेपरेट केलं. परत मग रूट P/√P म्हणजेच रूट P म्हणजे ब्रॅकेट अपॉन रूट ऑफ ब्रॅकेट असं आलं म्हणून याचा आन्सर रूट ऑफ ब्रॅकेट आलं. प्लस इथे दिसतं ते A² रूट आलेला आहे. पुढे त्याच्यानंतर कॉन्स्टंट बाहेर घेतला बघा इंटिग्रेशनच्या,
मायनस आहे, इथं मायनस कॉन्स्टंट बाजूला घेतला, हे इंटिग्रेशन म्हणजेच आय आहे म्हणून त्याच्या जागी मायनस आय लिहिले, म्हणजे आय मायनस साईन आहे तसंच, पण या इंटिग्रेशन म्हणजे त्याच्याबद्दलच सिम्बॉल आय पुट केला म्हणून मायनस आय घेतले, मायनस आयने इकडे ट्रान्सफर केले, 2i टेक्निक अप्लाय केलं, ए स्क्वेअर कॉन्स्टंट बाजूला घेतले. त्याच्यानंतरनं हे 1 हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला यूज होणार, 1√x² - a² dx असेल तर लॉगमध्ये आन्सर येतं. 2i इक्वल टू मग ते आन्सर इथे या इंटिग्रेशनचं हे आन्सर इथे पुटअप केलं आणि 2ने डिव्हाइड केलं. आपल्याला ज्या रिझल्टचं प्रूफ हवं आहे त्या आयचं आन्सर हे असं मिळालं. प्रूफ इज कम्प्लिटेड. ओके, इन दिस वे. आता तुम्हाला दुसऱ्या थेरमचं प्रूफसुद्धा इथे मी क्लिअर करून दिलं आहे. तर तुम्ही आता काय करायचं पहा, मी पहिला थेरम एक्सप्लेन केला स्टेप टू स्टेप, दुसरा थेरमसुद्धा मी एक्सप्लेन केला स्टेप टू स्टेप, त्याच 5 स्टेप अप्लाय केल्यात. आता हा तिसरा थेरम आहे तो तुम्ही तिसऱ्याचं मी लिहिलेलं आहे, हा दुसरा थेरम आहे त्याचं प्रूफ तुम्ही होमवर्कला लिहिणार आहात. ओके, सो रिमेंबर आफ्टर दॅट. आता हे थेरम आपले प्रूफ कंप्लीट झाले. आता यानंतरनं तुम्हाला काही फॉर्म्युले आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिसतील. 1/√1/1 - ह्याचा आन्सर साइन इनवर्स, 1/1 + x²चा आन्सर टॅन इनवर्स. हे आन्सर्स कसे येतात हे थोडक्यात मी एक्सप्लेन करून देतो. ह्याचे काय प्रूफ वगैरे लिहिण्याची तशी आवश्यकता नाही, पण हे कसे येतात तर जे आपले स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ना, कोणते, हे फॉर्म्युले कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेले, 1/x² + a² dx, 1/a टॅन इनवर्स, हे याच्यामध्ये एची व्हॅल्यू 1 पुट केली की ते फॉर्म्युले तयार होतात. एची व्हॅल्यू 1 पुट केली की कोणते फॉर्म्युले तयार होतात पहा, इथे दिलेले हे फॉर्म्युले तयार होतात बऱ्यापैकी. म्हणजे साइन इनवर्सचं तिथं आहे मधला फॉर्म्युला त्याच्याने होणार, टॅन इनवर्सचा होतं आहे. त्याच्यानंतर नाही याच्यात आता फक्त तुम्हाला कोणता नाही दिसणार तर कॉस इनव्हर्सचा नाही दिसणार, कॉट इनव्हर्सचा. तर त्याचे पण तुम्हाला फाइंड आउटच करायचे असेल तर तेही मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला ते करता येतील, अवघड नाही. पण तरीही तुम्हाला हवं असेल तर मी इथे सांगितलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल आता कॉट इनव्हर्सचा आपण टॅन इनव्हर्सचं सांगायचं झालं तर बघा इथं दाखवलं आहे मी कसं केलेलं आहे. आपला हा फॉर्म्युला होता 1/x² + a² dx = 1/a टॅन इनव्हर्स x/a. एची व्हॅल्यू 1 पुट केली, मग एच्या जागी 1 आलं, म्हणजे फॉर्म्युला काय झाला 1/1 + x² dx टॅन इनव्हर्स x + c. बघा, मग हा फॉर्म्युला इथे आपल्याला दिलेला आहे. त्याने कुठे दिलेला आहे पाहिलात का, हा इथे. म्हणजे असे फॉर्म्युले तुम्हाला त्या टेक्निकने करता येतात. इथे दुसरा एक दाखवला आहे साइन इनव्हर्सचा, सेम तेच. म्हणजे या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युले तयार करू शकता. आणि अजून जर तुम्हाला आता समजा हा नसेल, कोणता नाही आहे, समजा तिथं -1/√1 - x² म्हणजे कॉस इनवर्स x इंटिग्रेशन आन्सर येतं ह्याचं, या टाईपच्या. तर हे कसं आलं तर तुम्ही मेथड पण अप्लाय करू शकता, सबस्टिट्यूशन मेथड. बघा, मी कॉस इनवर्स इथं दिसते ना, कॉस इनवर्स x/a होतं, ए कॉस थिटा पुट करा सांगितलं होतं, एची व्हॅल्यू 1 घ्यायची. म्हणजे इथं आता x = कॉस थिटा पुटअप करा, dx/d म्हणजे काय आलं मायनस साईन, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस असतं, त्याही टेक्निकने ध्यानात ठेवू शकता. झालं dx - साईन थिटा d², मग ते इथं यूज केलं, कन्वर्ट केलं, मायनस इंटिग्रेशन जे आहे आपलं ते i = मायनस आहे ना, -1/√1 - x² dx. मग ते आहे तसंच ठेवलं, फक्त त्याला कन्व्हर्ट केलं. आता dxच्या जागी -साईन थिटा d² आले आणि एक्सच्या जागी कॉस आले आणि ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. डायरेक्ट 1d थिटा येतं, थिटा म्हणजे कॉस इनव्हर्स x येणार आहे आणि ते पुटअप केलं. म्हणजे या पद्धतीने तुम्ही इथे जे तुम्हाला काही रिझल्ट्स दिसत आहेत ना हे टेबलमध्ये, हे रिझल्ट्स, तर ह्या रिझल्टचे प्रूफ तुम्हाला मिळवता येतात. किंवा जे स्टँडर्ड टेबल दिलेलं आहे ना, या टेबलमधल्या फॉर्म्युलामध्ये 1 पुट करूनसुद्धा तुम्ही 1चे फॉर्म्युले तयार करू शकता. सो रिमेंबर, इन दिस वे टुडेज लेक्चर इज कम्प्लिटेड.